तुम्हाला माहीत आहे काय की कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या दर्शनानंतर दख्खनच्या राजाचं म्हणजे ज्योतिबाचं दर्शन का घेतात ते? तर कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीला राक्षसांचा वध करण्यासाठी श्री ज्योतिबांनी मदत केली होती. पण ज्योतिबाबद्दल तुम्हाला ह्या 3 प्राचीन गोष्टी नक्कीच माहीत नसतील. तर पहिली गोष्ट अशी की पौराणिक कथेनुसार रत्नासूर आणि कोल्हासूर या 2 राक्षसांना मारण्यासाठी साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांच्या तेजातून ज्योतिबांचा जन्म झाला. आणि विशेष म्हणजे त्यांना महादेवांचं 8 वर्षाचं बटुक भैरवाचं रूप सुद्धा मानलं जातं. दुसरी गोष्ट अशी आहे की भारतातील बहुतेक मुख्य देवालये ही पूर्व किंवा पश्चिम दिशेला असतात, पण श्री ज्योतिबांची मुख्य मूर्ती ही दक्षिणमुखी आहे. यामागचं रहस्य असं मानलं जातं की दक्षिण ही संकटाची आणि यमाची दिशा आहे आणि दख्खनच्या रक्षणासाठी साक्षात ज्योतिबा दक्षिणेकडे नजर ठेवून खंबीरपणे उभे आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे इथल्या गुलालाची उधळण आणि खेटे घालायची परंपरा. जेव्हा माघ आणि चैत्र महिन्यात लाखो भाविक डोंगर चढून येतात आणि ज्योतिबाच्या नावाचा गजर करतात, तेव्हा हा संपूर्ण डोंगर अक्षरशः गुलाबी रंगाचा होऊन जातो. आणि मंदिरातील ही दैवी एनर्जी तुम्ही पण नक्की जाऊन अनुभवा. आणि तुम्ही पण ज्योतिबाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये चांग भलं नक्कीच लिहा. आणि हा व्हिडिओ शेअर करा त्या मित्रांना ज्यांच्यासोबत तुम्ही ज्योतिबाच्या दर्शनाला जाणार आहात. आणि अशाच वेगवेगळ्या इंटरेस्टिंग ठिकाणांबद्दल जाणून घ्यायला मला फॉलो करा.